हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे विश्वासघात. नंदिनी नावाची एक 27 वर्षांची तरुणी पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. तिचं आयुष्य शांत आणि सर्वसाधारण चाललं होतं. आई-वडील गावात आणि ती पुण्यात एकटी राहत होती. एके दिवशी तिचा ऑफिसहून परत येताना रस्त्यावर अपघात झाला. फारसा मोठा नव्हता, पण तिला थोडी दुखापत झाली. ती रस्त्यावर पडलेली असताना एक वयोवृद्ध गृहस्थ तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांचं नाव जोशीकाका. साधारण 70चे. पांढरे केस, चेहऱ्यावर कायम एक हसरा भाव. नंतर त्यांनी नंदिनीला तिच्या फ्लॅटपर्यंत सोडलं. तिची त्यांच्याशी ओळख झाली. ते तिच्या शेजारीच राहत होते. नंदिनीच्या एकटेपणात जोशीकाकांनी तिला मानसिक आधार दिला. ती त्यांना आपले आजोबा समजू लागली. जोशीकाका तिला वेळोवेळी घरचं जेवण देत, सोबत फिरायला घेऊन जात, तिला तिच्या आयुष्यातले अनुभव सांगत. नंदिनीसाठी ते एक आधारस्तंभ झाले होते. तिला वाटायचं असे आजोबा मिळायला खरंच नशीब लागतं. एवढंच नाही तर जोशीकाकांनी तिला वारंवार सांगितलं की ती खूप हुशार आहे आणि तिच्या भविष्यात काहीतरी मोठं करणार आहे. ती गोंधळायची, पण त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायची. एक दिवस नंदिनीच्या ऑफिसमध्ये एक नवीन केस आली. ती कंपनीत सायबर सिक्युरिटीशी संबंधित होती. तिला एका जुन्या क्रिमिनल रेकॉर्ड्सच्या डेटाबेसवर काम करायला लावलं गेलं. तिचं लक्ष एका नावाकडे गेलं, ते म्हणजे राजन जोशी. फोटो पाहिल्यावर ती दचकलीच. तोच चेहरा, तेच डोळे, हेच होते जोशीकाका. फाईलमध्ये लिहिलं होतं, राजन जोशी, माजी धोरणकर्त्या गँगचा सदस्य. 15 वर्षापूर्वी एका तरुण मुलीच्या अपहरण प्रकरणात संशयित. पुराव्याअभावी निर्दोष सुटला. सध्या ठिकाण अज्ञात. नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने जोशीकाकांबद्दल अधिक माहिती गोळा करायला सुरुवात केली. सोसायटीतील रेकॉर्ड्स, आजूबाजूच्यांशी बोलून तिला समजून आलं की जोशी नावाचे कोणीच शेजारी राहत नाहीत. ती ज्या फ्लॅटमध्ये राहतात असं बोलले होते, तो बंद होता. एक दिवस तिने हिम्मत करून त्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आत सर्वत्र जुनी फोटोज होते. एक लहान मुलगी, एक महिला आणि एक पुरुष. त्या फोटोतली मुलगी खूपच ओळखीची वाटत होती, कारण ती स्वतः होती. हे फोटो तिच्या लहानपणीचे होते. नंदिनीला अचानक आठवलं, लहानपणी तिचं अपहरण झालं होतं. पण तिला काहीच नीट आठवत नव्हतं. तिला तिच्या आई-वडिलांनी सांभाळलं होतं आणि या घटनेबद्दल कधीच काहीच बोलले नव्हते. शेवटी जोशीकाकांनी तिला स्वतः समोर येऊन सगळं सांगितलं. हो नंदिनी, मीच तुझं अपहरण केलं होतं. पण मी तुला कधीच दुखावलं नाही. त्या दिवशी मला फक्त पैशांसाठी तुझं अपहरण करावं लागलं. माझ्या गँगने तुला विकण्याचा निर्णय घेतला, पण मी तुला घेऊन तिथून पळालो. पण नंतर मला पळून जावं लागलं. पोलिसांनी माझ्यावर केस केली, पण पुरावे नव्हते. तेव्हापासून मी तुझं लपून-छपून रक्षण करत होतो. नंदिनी सुन्न झाली. ती ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत होती, जी तिला वाचवणारा वाटत होता, तीच तिच्या दुःखाची खरी सुरुवात होती. जोशीकाकांनी नंदिनीला सांगितलं, माझी चूक मी मान्य करतो, पण मी तुझं रक्षण केलंय, प्रेम दिलंय. तुला जर मला शिक्षा द्यायची असेल तर मी तयार आहे. नंदिनीला काय करावं हा प्रश्न तिच्या समोर होता.
शेवटी तिने पोलिसांना कळवलं, पण त्याच वेळी एक पत्र सोडून दिले. आपण काही वेळा ज्यांना देवदूत समजतो तेच आपल्या भूतकाळातील भूते निघतात. माफ करणं आणि शिक्षा देणं दोन्ही गोष्टी समजून घ्यायला हिंमत लागते.